चविष्ट आणि मसालेदार अशी ही रेसिपी इतकी स्वादिष्ट लागते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। आज आपण बनवणार आहोत मसाल्याचा सुगंध, कोळंबीची नाजूक चव आणि घरगुती फ्लेवरचा अप्रतिम संगम कोळंबी खिमा मसाला। नमस्कार मंडळी, पनेली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम 250 ग्रॅम कोळंबी स्वच्छ धुवून त्यातील शीर आणि कवच काढून घ्या। आता मीठ मॅलेटने कोळंबी खिम्यासारखे बारीक करा। एका कढईत 4 चमचे मोहरीचे तेल गरम करा। त्यानंतर त्यात 2 कांद्यांची पेस्ट टाका। पेस्ट 1 मिनिटभर चांगली परतून घ्या। त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घाला। पुन्हा मिनिटभर परतून घ्या। आता त्यात खडे मसाले टाका। 1 दालचिनी, 2 चक्रफूल, 3 वेलची आणि 1 तमालपत्र। हे सर्व साहित्य मध्यम आचेवर 2 मिनिटे चांगले परतून घ्या। आता यामध्ये 1 कप टोमॅटो पेस्ट टाका। व्यवस्थित मिक्स करून घ्या। 2 चमचे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाका। 3-4 मिनिटे चांगले परतून घ्या। आता यामध्ये 2 चमचे धनेपूड टाका। 2 चमचे हळद टाका। 2 चमचे गरम मसाला टाका। चांगला परतून घ्या। 2 चमचे पाणी टाका। चांगले 2-3 मिनिटे परतून घ्या। आता चवीनुसार मीठ टाका। 2 चमचे घरगुती मिक्स मसाला टाका। चांगले परतून घ्या। जर मसाला कढईला चिकटत असेल किंवा जळायला लागत असेल तर थोडं पाणी घाला। पाणी घातल्याने मसाला जळत नाही आणि छान ग्रेव्ही तयार होते। 2 मिनिटे छान परतून घ्या। आता कोळंबी खिमा घाला। खिमा सर्व मसाल्यासोबत छान मिक्स करा। आता पाव कप पाणी ओता। सर्व साहित्य एकजीव करून घ्या। उकळी आली की झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे शिजवा। वाव, काय मस्त सुगंध सुटला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये पाव कप भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाका। चांगलं एकजीव करून घ्या। खिमा सुका होईपर्यंत शिजवा। आपला गरमागरम आणि चमचमीत कोळंबी खिमा मसाला सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे। याचा सुवास संपूर्ण घरात दरवळतोय। दिसतोय पण किती छान ना। तर वरून कोथिंबीर टाका आणि तुम्हीही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना सरप्राईज द्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।